लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. 10 फेब्रुवारी पासून 12वीची परीक्षा सुरू. सीसीटीव्हीच्या तिसऱ्या डोळ्याखाली परीक्षा. बातमी नाशिक येथून. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बुधवार दिनांक 10 फेब्रुवारी 2026 पासून 12वीची लेखी परीक्षा सुरू होत असून नाशिक विभागातील हजारो विद्यार्थी परीक्षेसाठी सज्ज झाले आहेत. परीक्षा कॉपीमुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर तसेच प्रत्येक ब्लॉकमध्ये तिसऱ्या डोळ्याप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कडक नजर असणार आहे. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी दक्षता समित्या तसेच भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून संपूर्ण यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 ते 8 मार्च 2026 या कालावधीत होणार आहे. परीक्षा 2 सत्रांमध्ये घेण्यात येणार असून काही विषयांचे पेपर सकाळी 11 ते 2 या वेळेत तर काही विषयांचे पेपर दुपारी 3 ते 6 या वेळेत होणार आहेत. परीक्षा भयमुक्त व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. देवळा तालुक्यातील मिशी येथील परीक्षा केंद्रावर एकूण 15 ब्लॉक असून येथे 357 विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. प्रत्येक ब्लॉकमध्ये SO 40,744 ते 40,769 या क्रमांकातील प्रत्येकी 35 विद्यार्थी असतील, तर 15व्या ब्लॉकमध्ये SN 40,727 ते SL 17,333 या क्रमांकातील एकूण 7 विद्यार्थी असणार आहेत. तसेच 7 व 10 क्रमांकाच्या ब्लॉकमध्ये प्रत्येकी 1 असे 2 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. या परीक्षा केंद्रांवर आहिरे NV हे केंद्र प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणार असून GN निकम व KS भालेराव हे बिल्डिंग कंडक्टर म्हणून काम पाहणार आहेत. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रावरील सर्व शिक्षक व प्राचार्यांकडून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.